आसावरी चला निघायचं का वॉकला? चल आसावरी. आले आले. हा अहो तुम्हाला उशीर होत होता तर तुम्ही निघायचं ना वॉकला. नेहमीच तर एकटे जाता, आज माझ्या मागे का लागलाय चल चल म्हणून? आजच नाही रोजच मागे लागणार आहे मी तुझ्या. अरे एकदा येऊन बघ ना मॉर्निंग वॉकला, काय फ्रेश वाटतं बघ. चल चल चल. बरं ठीक आहे, मी चपला घाल. नाही चपला नाही थांब जरा. हे बघ अगो बाई हे काय? मॉर्निंग वॉक साठी खास शूज हे घालून जायचं मॉर्निंग वॉकला. चल. कशाला खर्च केला तेवढा? आई अगो बाई बबड्या उठला वाटतं. आले रे. अहो त्याचं सगळंच आवरायचं आहे ना, म्हणजे त्याला चहा द्यायला हवा, नाश्ता द्यायला हवा. मी पटकन 5 मिनिटात त्याचं सगळं आवरून येऊ का? मग जाऊया आपण वॉकला, चालेल? ठीक आहे. आलेच. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आई मला भूक लागली, ब्रेड बटर दे खायला. हो मी नाश्ता आता करणारच होते. नाश्ता होईल तेव्हा होईल, मला आत्ता ब्रेड बटर दे. ठीक आहे. टोस्ट कर, चांगला टोस्ट कर. जा. बबड्या का केलंस रे असं? तुला कधी कमी मार्क मिळाले तर रागावले का रे मी? कुठल्या गोष्टीची एवढी भीती वाटली रे तुला? बटर जरा जास्त लाव. हं? बटर जरा जास्त लाव. हो 6 वर्ष झाली तुझ्या ग्रॅज्युएशनला. नुसता मध्ये नको, कडांना पण लाव. हा हो असं का केलंस रे? कोण आता नोकरी देणार आहे तुला? मी काय म्हणते, जरा शांत डोक्याने विचार करशील का बाळा? पुन्हा परीक्षा देऊन पास होता आलं असतं ना. आई ब्रेड करपे, लक्ष दे ना ब्रेड कडे, उगाच बडबडत राहू नकोस. तू पुन्हा परीक्षा. आई नको ना उगाच बडबड करूस. तुझ्यापेक्षा जास्त कळतं मला. हे बघ, एक तर काल उपाशी झोपलोय मी, सकाळी भुकेने जाग आली माहितीये. जेवणाला काहीतरी चांगलं बनव. बबड्या परत परीक्षा. चहा उकळतोय. आसावरी आले आले. अगं बाई. बबड्या जरा चहाकडे बघशील का? मी आले. हं? हा बोल. अरे नाही आई, कटकट करते रे. दिवसभर आता डोकं खाणार. तू जरा भेट मला. आज मला ऑफिसला जायचंय. अरे ठीक आहे ना, सुट्टी टाक. बर ठीक आहे. हा चल, भेटून चिल करू. बाय. झालं तुझं निघायचं? हो म्हणजे तसं झालं, चहा झालाय. बबड्याला भूक लागली. हो तो म्हणाला असाच ब्रेड दे भाजून, पण रात्री उपाशीच झोपला ना, त्याला जरा नीट काहीतरी नाश्ता करून द्यायला पाहिजे. म्हणजे मला तसा सगळ्यांसाठीच करायचा आहे नाश्ता. आई तुम्ही या ना सरांबरोबर जाऊन, मी करते सगळं. अगं तू काम करतेस ना काहीतरी? मी करते ना, राहू दे. अहो आज मला नाही येता येणार तुमच्या बरोबर. मी उद्या काय करेन, लवकर उठेन, 1 तास आधीच सगळं आवरून ठेवेन आणि उद्यापासून रोज येईन तुमच्या बरोबर चालायला. चालेल? ठीक आहे. अहो पण तुम्ही या ना फिरून. नाही नको, उद्यापासून एकत्र जाऊ. अहो सॉरी. हं आई आले रे. आलेच मी.
सर काय चाललंय हे? काल सोहमच्या रिझल्ट बद्दल सगळं कळलंय आणि आज सकाळी उठल्यावर पुन्हा सोहमचा चहा, सोहमचा नाश्ता याच्याच मागे येत आई. म्हणूनच तिला मॉर्निंग वॉकला घेऊन जात होतो मी. म्हटलं सोहमची जरा गैरसोय झाली की तो स्वतःची कामं स्वतः करेल. बबड्याची एक हाक आली आणि बबड्याची आई गेली बबड्याच्या मागे. सर अशाने सोहमला आयुष्यात त्याची चूक कधीही कळणार नाहीये. सोहम, ये सोहम. हा थांब आलो रे. अरे आता कुठे निघालास? चहा? निखिल आलाय, त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे, त्याला भेटून येतो. सोहम, निखिल आलाय ना, मग त्याला घरी बोलव ना, इथे सांगेल तुला त्याचं काय काम आहे. मी कशाला, ऑन द वे सांगेल ना तो. बरं, कुठे चाललाय तुम्ही? माहित नाही, पण जिकडे कुठे चाललोय कामासाठीच चाललोय. आणि तू काय हे सगळे प्रश्न विचारतेस? आई तू दे ना रुमाल आणि पाकिट. हो तेव्हा निखिल आलाय म्हणून तू माझ्या प्रश्नांची उत्तर देणं टाळू शकतोस सोहम. पण ना त्या मित्राबरोबर फिरायला जाण्यापेक्षा काही महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात. स्पेशली जेव्हा कालच तुझं हे इतकं मोठं एक खोटं समोर आल्यानंतर. बबड्या, काय कटकट चालली आहे यार? एकदा तू बोलतेस, एकदा ही बोलते. अरे काय केलंय मी एवढं? कोणाचा खून केलाय काय? सोहम, तू या घरात होतीस तेव्हा तुला माहिती या घराची काय परिस्थिती होती. तुझ्यासाठी सगळं सोपं आहे ग. तुला वाटत असेल कमी मार्क मिळाले तर काय फरक पडतोय, कोणी पडलं तर, कोणी हरलं तर काय फरक पडतोय. तुझ्यासारख्या मुली ज्यांना फक्त स्वतःचा विचार करायचा असतो ना, त्यांना काहीच फरक पडत नाही ग. पण माझा रिझल्ट माझ्या एकट्यापुरता नव्हता. आई आई तुला आठवतंय रिझल्टच्या 2 दिवस आधी तुला हाय बीपीचा त्रास झाला होता, तुला चक्कर सारखं होत होतं. मला? आई असं काय करतेस? आठव ना. तुला त्रास नाही का झाला होता? हा, आठव ना. तुला आठवत नाहीये का? आठव. हा? हो. बघितलं, तुला तुला कामाचा खूप स्ट्रेस झाला होता आणि त्यामध्ये मी तुला रिझल्टचा स्ट्रेस देणार होतो का आई? घरात पैसे पुरत नव्हते, सोसायटीचं बिल, लाईट बिल या सगळ्याचं टेन्शन होतं तुला. आणि इतकं सगळं टेन्शन असताना मी माझ्या रिझल्टचं टेन्शन दिलं असतं ना, जगातला सगळ्यात नालायक मुलगा ठरलो असतो आई मी. आई तुझ्यासाठी, तुझ्या आनंदासाठी मी मनावर दगड ठेवून तुझ्यापासून रिझल्ट लपवला. नंतर मला नोकरी लागली आई, घरातली परिस्थिती बदलायला लागली, तुझ्या हातात 4 पैसे यायला लागले. आई तू किती खुश होतीस, आठवतंय तुला? आणि तू इतकी खुश असताना मी हे रिझल्टचं सांगून तुझ्या आनंदावर विरजण टाकायला हवं होतं का ग आई? नाही रे बबड्या. मग खोटं बोलणं जस्टिफाय नको करूस सोहम. खूप काळजी होती ना रे तुला आईंची. मग नोकरी सांभाळून तुझी परीक्षा देऊन वर्ष क्लिअर का नाही केलंस? आईंचा, परिस्थितीचा एवढा विचार करत होतास ना तू. मग असं असतानाही स्कूटर कशी काय मागितलीस रे आईंकडनं? घेतलीसच ना? हे बघ, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणं लागत नाही. देणं लागत नाहीस का? उत्तरं नाहीच आहेत तुझ्याकडे. ही जी काही नाटकं चालवली आहेस ना, त्याने आईंना फसवू शकतोस तू सोहम, मला नाही. शुभ्रा तोंड सांभाळून बोल. काय तोंड सांभाळून बोल म्हणजे? शुभ्रा ऐक ना, सोहम ऐक ना, जाऊ दे ना शुभ्रा आता. हे बघ शुभ्रा बाळा, तेव्हा त्याला जे योग्य वाटलं ना ते त्यांनी केलं. आता त्याच्यासाठी आज त्याला जाब विचारून काय उपयोग आहे सांग मला? तो आता तसं नाही करणार. तो अजिबात खोटं बोलणार नाही. असं वाटतंय तुम्हाला आई? हो बाळा, मी ओळखते ना माझ्या बबड्याला. तो खरंच तसा नाही वागणार ना रे राजा. आणि पुन्हा जर तो तसा वागला ना तर मी त्याला शिक्षा करेन, मग तर झालं. सोहम, आई मी जाऊ? निखिल थांबलाय. जा.
अरे सोहम, काय कुठे बाहेर निघालास? मित्राकडे चाललोय. तुम्ही इथे कसे? कसे म्हणजे? घरी पूजा घालायची आहे ना आज, सत्यनारायणाची. आमच्या घरी? नाहीतर काय. अरे तुला नोकरी लागली म्हणून आईने सांगितली आहे ना पूजा. अभिनंदन बरं का. थँक्स. आता खरा पचका होणार आहे घरच्यांचा. माझ्याशिवाय पूजा कशी घालणार? आलोच मी. लवकर ये हो. आलोच. गुरुजी तुम्ही या ना. आई तुम्ही असे अचानक. अचानक म्हणजे? असावर त्या घरात पूजेचं कोणाला काय बोलल्याच नाहीत की काय? हो तुझ्या नवऱ्याला नोकरी लागली त्याची पूजा आहे ना? हो, म्हणजे नोकरीचं कळल्याबरोबर लगेच फोन केला होता त्यांना मी, आणि नंतरचा फोन करायचं राहूनच गेलं. अहो चालायचंच. घरात आनंदाची बातमी आल्यावर तुम्ही त्याच गडबडीत असणार. हो हो तुम्ही या ना गुरुजी, बसा. मी पाणी आणते हा तुमच्यासाठी. आई अहो काय करायचं आता आपण? म्हणजे नोकरी नाहीये तर पूजा कसली सांगायची आहे? खरंच ग, अशी कशी विसरले मी, मलाच कळत नाहीये. म्हणजे आता खोटं नाही ना बोलता येणार त्यांच्याशी, आणि खरं बोलायचं म्हटलं तरी पंचायत. त्यांना जर कळलं ना की बबड्या असा वागलाय, ते कधी येणार नाहीत आपल्या घरी पूजा सांगायला. मला खरंच काही सुचत नाहीये काय करावं. नाही, मी काय म्हणतो, आपण पूजा घालूया ना. पण हं? म्हणजे आता आणायचे गुरुजी सगळं सामान घेऊन आलेच आहेत. तुझीही श्रद्धा आहे आणि मलाही प्रसाद आवडतो. अहो काय हे शुभ्रा समजाव ग यांना, ना सगळी मस्करीच वाटते. सर अहो प्रसादाचं वगैरे ठीक आहे, पण पूजेला मुळात कारण काय? नाही, मला प्रसाद आवडतो म्हणून म्हणत नाहीये मी. पूजा घालायची ती सोहमला अक्कल यावी म्हणून, म्हणजे भविष्यात त्याचं सगळं नीट व्हावं म्हणून. आणि गुरुजींना हेच सांगायचं ना. ठीक आहे. अगो पण सोहम कुठे आहे घरात? मी त्याला फोन करून कळवते की तू लगेच घरी परत ये म्हणून. अरे ते खोट्या सर्टिफिकेटचं कळलं यार घरी. जाम तमाशा झालाय. सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन? हे हसू नको निख्या, जाम मार खाशील. सॉरी बाय, टेन्शन नको घेऊ. आपण आहे ना, तुझं टेन्शन असं घालवतो की नाही बघ. अरे सोय आपल्याकडे. हे बघ काय घे घे. अरे घे. अरे याने काय होणार आहे? अरे घे ना, घेऊन तर बघ. अरे वेडायस काय? नको ये, घरी पूजा आहे. घरी आहे ना पूजा, तू इथे आहेस. अरे वास नाहीये त्याचा, घे. अरे पण अरे डोकं हलकं होईल, टेन्शन जाईल. घे ना. घ्या. माझ्याशिवायचं पान सुद्धा हलत नाही बघ. आईचा फोन आला. बोल ग. हॅलो बबड्या. अरे जरा चुकलं रे माझ्याकडनं. म्हणजे मी खरं तर तुला सांगायला हवं होतं, पण माझ्याच डोक्यातनं गेलं. अरे पूजा सांगितली होती रे, गुरुजी आलेत. तू लगेच घरी येतोस का बाळा? हे बघ, मी निखिलला भेटलोय, त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे. आणि शुभ्रा बोलते म्हणून तुलाही वाटतं की काय मी कामाशिवाय बसलोय? नाही बाळा, असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. मला माहितीये तू काहीतरी कामासाठीच गेलायस. तू निखिलला जरा समजावून सांगतोस का रे? यावं लागेल रे बाळा तुला. गुरुजी आलेत ना घरी. हा ठीक आहे, मी निखिलशी बोलतो. येतो मी थोड्या वेळाने. चल बाय. चला निघावं लागेल. पंडितजी वाट बघतायत घरी. नोकरी मिळाल्याची पूजा ठेवली आहे ना. प्रसादाला ये. पण संपून तर जा. हाय सोहम. सोहम ए, तू मला गुड न्यूज दिली नाहीस तरी मला कळलंय बर का. काय? अरे काय नोकरी मिळाली ना तुला? काँग्रॅट्स. सोहम माझी पार्टी कुठे आहे? घरी आहे. सत्यनारायणाची पूजा आहे घरी.
वा, घरात सत्यनारायणाची पूजा आणि सोहम हा असा. वा, आज असावरी ताईच्या घरी मज्जा येणार आहे, मज्जा. घ्या शिरा तयार आहे. अहो एवढ्यात गरज नव्हती शिऱ्याची. अगं असू दे ग, लागला तर काय गुरुजी, सगळ्या गोष्टी वेळेत तयार हव्यात. अहो सगळं तयारच आहे, पण सोहम कुठे आहे? अहो इथून दुसऱ्या पूजेला जायचं आहे मला. गुरुजी काळजी करू नका, तो येईलच एवढ्यात. मी कळवलंय त्याला. आलोय मी, आलोय, ये ये सोहम ये, तुझीच वाट बघ. आलो मी, आलो. अरे चपला. सावकाश बाळा. ये बस. अरे 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 अरे, चला गुरुजी, पूजा सुरू करा. हातपाय तर धुवून ये. बाहेरून आलायस ना? सोहम बाळा, तुझ्यासाठी मी सोहळं काढून ठेवलंय. तुझा पटकन हातपाय धुवून ते नेसून ये जा. काय यार तुम्ही लोक. वास कसला येतोय? आंबूस वास येतोय. सोहम आल्यापासून हा वास येतोय. त्याच्या चपलांचा तर वास नसेल. पाय शेणात वगैरे पडला का? अरे किती घाम आलाय तुला बाळा. जा जा, तू पटकन आवरून घे, सोहळं नेसून ये. उशीर होतोय राजा. मी कपडे बदलून येतो. जा जा, आवरून ये बाळा, जा. सॉरी रोम, ती बघते, सरळ चालायचं. सरळ चाल सोहम, सरळ चाल. सोहम सॉरी रोम, इकडेच जायचं. सरळ चाल सोहम, सरळ चाल. सोहम, सर असा का चालतोयस तू? सरळ तर चालतोय मी. अगं शुभ्रा, त्याला जाऊ दे ना, आवरून येऊ दे ना त्याला. नाही आई, एक मिनिट. हा असा का चालतोय? अगं दमला असेल का बिचारा, म्हणून असा चालतोय तो. बबड्या, मी तुला चहा करून देऊ का गरम गरम? हिला सरकायला सांग. शुभराज सरक. नाही सरकणार. शुभ्रा बाजूला हो ना, जाऊ दे ना बाळा त्याला. आई, तुमचा मुलगा दमून नाही, पिऊन आलाय. शुभ्रा अगं काय बोलतीयस तू? का आई, तुम्हाला दिसत नाहीये का? तो मगापासून स्वतःला बजावतोय, सरळ चाल असं म्हणत तिरका तिरका चालत चाललाय. दारू पिऊन आलाय सोहम घरी. शुभ्रा, अगं पूजा आहे आपल्या घरी, तू काय बोलतेस हे? आई, तुम्ही मला काय समजवताय? घरात पूजा आहे ना. तुमचा लाडका मुलगा आज पूजेच्या दिवशी घरी दारू पिऊन आलेला आहे. या अशा अवस्थेत त्याला पूजेला बसायला सांगणार आहात का आता? सोहम मी बरा आहे. आई सांगा ना, तुम्ही म्हणाला होतात ना 6 वर्षापूर्वी तो चुकला, पण ह्याच्या पुढे तो चुकणार नाही. आणि जर तो चुकला तर तुम्ही त्याला शिक्षा देणार आहात. मग आता आई तुम्ही मला सांगाच की त्याच्या ह्या चुकीसाठी तुम्ही त्याला काय शिक्षा देणार आहात?